आपण शक्यतो डाळिंबामध्ये भगवा हा वाण खूप पाहिला आहे आणि अनुभवला सुद्धा आहे, परंतु तुम्ही एक वेगळा वाण लावला आहे. तो वाण कोणता आणि तुम्हाला आलेला अनुभव काय सांगाल शेतकऱ्यांना? ही भगव्यातलं सिलेक्शन आहे. शरद किंग या नावाने विठ्ठलांना भोसले यांनी संशोधित केलेला वाण आहे हा शरद किंग नावाने. ही साईज, चमक आणि ही सगळ्याच प्लस बाजू आहेत पहिल्या भगव्यापेक्षा. बंचमध्ये जरी जी फळं असली तरी ते जवळपास 450-500 ग्रॅमचे होतात आणि कलर शायनिंग पण चांगली आहे. या बागेला अजून जायला 15 दिवस टाईम होता, तरीसुद्धा आज पहा तुम्ही भरपूर आहे आणि साईजसुद्धा अजून होऊ शकते. आणि शेंड्याचं जे फळ आहे ना ते पण भरपूर मोठं होतं. हे जवळपास 450-500 ग्रॅमचं फळ होतं. हे पहा भरपूर मोठाले फळ होतं, म्हणजे मेन काडीलाच फळ लागलं पाहिजे, अशातला काय भाग नाही. शेंड्याला जरी फळ लागलं ना तरी ते भरपूर मोठं होतं. हे पहा आता ही किती छोटी काडी आहे, याला सुद्धा भरपूर हे फळ जवळपास 450-500 ग्रॅमचं फळ असेल. हे पहा हे पण तसंच. कुठलंही फळ घ्या तुम्ही, सराउंडला चक्कर जरी मारली तरी बी तुम्हाला एक साईजचे जवळपास 70-80% फळं सापडतील. हे पहा हे छोट्या काडीला हे बंचमध्ये लागलेली फळं अजूनही आहेत काही, पण एकंदरीत जे आपला पहिला भगवा होता, जे रेग्युलर भगवा, त्याच्यात फार व्हेरिएशन येतं. एक 50 ग्रॅमपासून 100 ग्रॅम, 125 ग्रॅम, 150 ग्रॅम आणि काही 700-800 ग्रॅमपर्यंत फळं होतात. पण जी ॲव्हरेज साईज आहे ना ती याच्यात मेंटेन असते. 70 ते 80% फळं हे 300-350 ग्रॅमची होतात. म्हणून ही गोष्ट मला जास्त भावती ह्या वाणाची. आणि कातडीला पण जाडा आहे, गोडी पण चांगली आहे आणि बागा मार्केटिंग करायचं जर म्हणलं तर साईज आणि चमक ह्या दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि ते याच्यातले मोठ्या प्लस बाजू आहेत. आणि जे ट्रान्सपोर्टसाठी जे गोष्ट आवश्यक आहे, कातडीला जाड, आणि ही एक प्लस बाजू याच्यात कातडीला पण खूप जाड येते. म्हणूनच 30 गुंठे रानात 315 झाडं लावली ती मी. आणि पहिल्यांदाच इतके बाग कुठलीही निघत नसते. समजा 5-5.5 टनाच्या आसपास आमचं उत्पादन निघलंय.